गुड मॉर्निंग गाईज. तर आज आमचा नवीन ब्लॉग येत आहे, तुम्ही बघायला विसरू नका. आज हा ब्लॉग एकदम खास असणार आहे तुमच्यासाठी, कारण की आम्ही सकाळीच उठलोय आणि सगळे कपडे वगैरे प्रेस करायला लावलेत आम्ही दोघांनी. आता निखिल आज आपल्याला जायचं आहे फोटोशूटला, एकदम म्हणजे सिनेमॅटिक फोटोशूट करायची आज आम्हाला. म्हणजे ड्रेसिंग विषय दोघांची सारखीच असणार आहे आणि लोकेशन पण असं ठरवलंय, म्हणजे टायमावर लोकेशन आमचं चेंज झाला. आता बघू कुठे जातो. तर आपला ब्लॉग आज येणार, तो तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा. तर आजचा ब्लॉग एकदम म्हणजे फनी आणि इंटरेस्टिंग असणार आहे आपल्या, कारण की बाहेर पाऊस पण पडतोय आणि इथे मजाच खूप येणार आहे आणि आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे, तुम्ही विचार पण नसेल केला आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे. आपल्यासोबत अजून एक असणार आहे, आमचाच फ्रेंड असणार आहे. तर तो आला तर आला आणि आम्ही दोघंच जाऊ तसं. आम्हाला जायचं होता बाहेरच कुठेतरी लांब, पण थोडासा प्रॉब्लेम विषय आल्यामुळे झाला आहे, गाडीची आम्ही भेटत नाही. त्याच्यामुळे विचार केला का आपल्या साईटला एक लोकेशन येतं तिथेच आपण फोटोशूट करू. तर आम्ही चाललोय आणि फोटोशूट व्हिडिओ शूट. फक्त आमची ड्रेसिंग कशी वाटली ते सांगा बस. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला ब्लॉग पूर्ण बघा. तर चला लवकर भेटू आपण. आता सध्या अंघोळ पण करायची आम्हाला, ड्रेसिंग मारणार भेटू. चलो. माझं नाव लाव तुझे नावाला सूर घराला शोधशील, माझ्या बाबाला माझे आईला तूच शिकाने देवशील गो. माझ्या दिलाची बात करताय शानी लो, माझं पहिलंच हाय क्रेश प्रेमाचा आणि सुंदरशी तशी CCTV तुम्हाला बघायला मिळते. कर्म की कोख ही जन्म का द्वार है, यही संसार का सार है. सुख की न ये धरा ये मझधार है, यही संसार का सार है. कर्ण की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले. तर काय आलो आम्ही आता लोकेशनला. घरी काय आम्हाला ब्लॉग शूट करायला भेटला नाही, कारण का पब्लिक जास्त आणि आम्ही ड्रेसिंग बघायची मारली. सेम 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 देवाना पाऊस लागला इकडे. सेम ड्रेसिंग आणि तिची वातावरण तुम्हाला दाखवतो मी. हे बॅक दाखव, कॅमेरा हे दाखव, हे दाखव. बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा कसं आहे. चालू आणि दोघांचं बूट आहेत. लोकेशन पण असं ठरवलं आम्ही, म्हणजे काही सांगून फायदा नाही. बूट मागलं बूट मागला सगळीकडे पाणी पाणी झालंय. सांगत तुला इकडे नको. पाऊस पण आलाय बघ, कोंबडी कशी धावत्यात. पाऊस आला निखिल थांबा पाहिजे बोल आता. ओ अभी किधर से ए म्हणे तू पहिले उडी मार, आता मी उडी मारतो. चलो चलो. नाही खराब आहेत कंडिशन झाले. फोटोशूट साठी काय काय करायला लागतं ते आज माहीत पडलंय. सिनेमॅटिक फोटो काढायचे आम्हाला जरा, म्हणजे एकदम प्रोफेशनल वाले. काय आला पाऊस काय जेवढा आलाय ना, खूप पाऊस आलाय आता. ड्रेसिंग कशी वाटली ती कमेंट नक्की सांगा आम्हाला. ड्रेसिंग काय बाई, चांगलीच आहे आपली ड्रेसिंग मारलेली. ना पाऊस का आला मला नाही समजत आता. पाऊस पाऊस तिथे फोटोशूट करू तिकडे. आता पाईपलाईन तुम्ही बघितलं असेल, म्हणजे हा पाणी येतो डायरेक्ट जातो कुठं आपला आमचा डॅमवरनं कांसा डॅमवरनं येतो आणि सगळीकडे जातो, मुंबई. मुंबईपर्यंत जातो पाणी. मुंबईला म्हणजे जाणारा पाऊस नाही बोलत, पाणी बोलते. पाणी तिकडेच प्यायचं पाणी माहिती. आणि आमचा ग्राउंड बघा, ग्राउंड पाठीमागे भिजत नाही नव्हे. हो ना. आमचा ग्राउंड डायरेक्ट पावसात मोबाईल घेतो का. वॉटरप्रूफ आहे का. वॉटरप्रूफ फोन आहे आपला, वॉटरप्रूफ. फक्त एवढाच कॅमेरा क्वालिटी थोडीशी आहे. थर्ड क्लास पण काय करणार, जे आहे ते आहे. मला आहे का आहे. खराब कॅमेरा नाहीत बाई, काहीतरी घडू शकतो आपण. आता पाऊस एवढा पडतोय, पावसामध्ये कसं फोटोशूट करायचं. माझा मोबाईल आहे वॉटरप्रूफ. इसका अरे आपण पासून उभा राहू ना.
हा फोटो इकडून काढू ना. तो इकडून काढू. बरोबर त्याच करायला लागला आता. चलो भेटू आपण लगेच फोटो काढल्यावर जरा. तर काही आम्हाला आता पोज माहित नाही कशी आहे, तर आम्ही आता आपल्या याला इंस्टाग्रामला पोज एक सर्च मारतो आणि ती पोज देऊन फोटो काढतो. एवढा भारी व्ह्यू आहे तशी, म्हणजे सगळा पाणी आणि आम्ही दोघंच आहेत. तर बघा कशा आहेत. आमच्याकडे कार नाही ना. कार नाही ना आणली, नाही तर इथे कार फिरवली असती. पोच बघ आईची गाड. अरे मराठीमधून ते आपण बोलला तो. मराठीमधून. अरे सकाळी उठून आलो असं झाला असा. तो पाऊस बघ किती लागलाय. एक धड फोटो नाही काढतायत नाही काय नाही. पावसाने वाट लावली गाईज आमची. मूड ऑफ झाला अख्खा. मूड ऑफ झालं. एवढा पाऊस पडते. या एक ते ड्रेसिंग मारून आलतो कशाला जायला सर फोटो काढू. तर चिखलातून तरी कशाला नेतो इकडून चाल. एक खराब हालत झाली आता. झाडाखाली जाऊन बरोबर आता. रेसिंग मारून आम्ही रेडी. राग आला अरे, पाऊस पडायला लागला आता. टायमावरती काय पण का हा ते झाड आहे ते नाही ते शिवाय झाला खाली. चल असंच फिरायला लागेल. जिथपर्यंत पाऊस नाही उघड तिथपर्यंत असाच. तिकडे पाऊस नाही पडत. इकडे काय जाम झाला काय माहित पडायला त्याला. तिकडे व्ह्यू भारी झालाय. अरे व्ह्यू. अरे हे एवढा मोठा ग्राउंड मध्ये जायला विचार येतो तर फोटो काढू. हेड शिदा खराब लय खराब. अरे आता इकडे पाणी साचलंय आता. काम 25 झाला काय आमचा. आता एक फोटो धडा काढलेला नाही अजून, म्हणजे काढला फोटो 1-2, ते चांगलं नाही आलेलं ना. पण चांगलं नाही आलेलं. असा मॅटर झालाय. आता कुठून जायचं. जायचं कुठे आपल्याला. रस्ता बघा कसा आहे, सगळीकडे पाणी. हे आधीच बूट बीट मारलं आमचं. काम 25 झाला आमचा. थांब ना. आता कुठं काहीच पाऊस थांबलाय आणि आमचं झालं फोटोशूट लगेच चालू. चलो. परसतो मोगरा थेंब गंधाचे वरजरी वेड हे ताल छंदाचे व्याकुळने माझे म्हणणारा मन अंतर दरवळणारा ही स्वर्ग सुखाची दारे हे गीत प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले. पाऊस आता शांत झालाय आणि आम्ही थोडंसं फोटोशूट पण केली. पण एक फनी बात अशी झाली कारण माझं 100 पैकी एकच फोटो चांगला येतंय. म्हणजे ते फोटो चांगला आलेत आणि एकदम ब्रँड क्वालिटीचं आलेत. एकदम फनी बात. पाऊस बघा 1 नंबर वातावरण झालं आता बाहेर. आता लोकेशन आम्ही चेंज केलं आहे, म्हणजे थोडासा साईटलाच. तर तशी लोकेशन आम्ही फोटो काढू आणि जाऊ डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनला जाऊ. आणि आपली फोटोशूट आजची अशीच राहील. त्यांनीच बाकी ब्रँड म्हणजे फोटो शूट केलेले आहेत आणि तो आत्ता पोस्ट देणार आहे वरती बसून. हो. तर चला लवकरच भेटू आपण. आणि आपल्या फोटोला लाईक करा. फुल कमेंट तुमची नक्की पाहिजे आम्हाला. इतकी मेहनत फोटोशूटसाठी, म्हणजे एकदम कपडे तर मागतीलच, म्हणजे भिजलं शूज आमचं. तर चला भेटू लगेच आपण पुढच्या लोकेशनला. तर फायनली पाऊस झाला गेला, तो आता नाही येणार. वा इकडे. आणि आमचे फोटो पण एकदम तगड म्हणजे एकदम सिनेमॅटिक, एकदम म्हणजे बोलून फायद्याने एवढं चांगले फोटो आलेले आहेत. बाबा झाला काम झाला याचा. मी कुठून येऊ चालत याचा उडी बिडीने मारायची. आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या लोकेशनला, म्हणजे लोकेशन पण एकदम तो पण चांगला आहे, दुसरा स्पॉट आहे. तर फोटो तुम्हाला दाखवूच आम्ही तसं. चलो दुसऱ्या लोकेशनला जाऊ आता आपण. सगळीकडे पाणी नशीब आहे, म्हणजे पाणी तरी स्टॉप झाला पडायचा, नाही तर आमचा झालेलंच. 1 तास थांबून फायनली पाणी गेला. आपल्याला रॅप काय माझा स्वतःचा नाही, ते यो हनी सिंग वाला पार्ट आहे माझा, तो देसी कलाकार वाला. आपला सिंगर आहे, म्हणजे एकदम प्रोफेशनल नाही पण आहे आजाद वरती तो नहीं का रैप है. हेलो अंकल ना मस्ती चलो काम के बात पे आते हैं, बट आप ये पूछेंगे तो तुम कितने पैसे कमाते हैं. जितना आपकी बेटी 1 महीने में उड़ाती है, 1 हफ्ते में मेरी गाड़ी उतना तेल खाती है घर है पैसा है गाड़ी.
है घर, है पैसा, है गाड़ी। अब दो जो हमें लड़की, दो जो लड़की हुई हमारी, उससे दिया मैनू जीवे अंबरा दी कोई ना, मिट्टियां गल्ला करे कुड़ी ना मकीना, पतला झलक तेरा रख दी संभाल दी, वनन मिलियन रख दी कमाल दी, लक दी कमाल दी, होया बुरा हाल नी, तू आजा मेरे क्लोज, मिलता ना मौका रोज, आई वॉन्ट यू माय बेबी, मुझे दे लव डोज. असं वाटलं तुम्हाला गाणी म्हणजे आपला पहिल्यापासून सिंगर तर योच आहे. आम्ही कुठं पण तोडका मोडका आहे पण बोललो वरच्यावरती मला येत फंक्शन नाही. असलं तर आम्ही म्हणजे जाते असंच सॉंगिंग म्हणजे सॉंग बोलायला. पण घरी आहे ना म्हणजे असं एकदम संध्याकाळचा मौसम असला कुठं पण आम्ही म्हणजे जात असलो फिरायला आमचा सिंगर म्हणजे आमचे पाठीमागे लागतो म्हणजे त्यांनी म्हणजे त्याला टोटल काम आज आमच्या सिंगिंग म्हणजे सगळा आम्ही ट्राय केलेले आणि ट्रेन पण झालेली तसं त्या गोष्टीमध्ये. तर सो प्राऊड फील होतो खूप दुसरा पण त्याच्यावर आपल्या भावावर. यायला तो यो असा सगळी कामं करणारा एक तर व्यक्ती पाहिजेच. मेरे सांसों की है धड़कन तुरंत ऐसे मिलन की आई, तू एकदाच हा बोल ना सखे राणी करूया लगीन घाई. आज पोस्टला यो गाणी टाकू आपण. ओहो आज कोणतं गाणी चल आता एक गाणी झाल्याच पाहिजे एकदम म्हणजे तगडा. कुठला गाणी बोलायचं बोल म्हणजे दोघं पण बोलू एक साथ. आता गाणी उडला बोला सर कुठला यायला का एखादं म्हणजे गाणी आज होईलच. बोल कुठला आठवतो कुठला तो आपण बोलू आज. मराठी गाणी मराठी हरी हरी कुठल्या त्या तो जुना झाला ते आम्हाला हो, जुनं आता गाणी. अख्खा पाठ होता गाणी. या ठिकाणी आम्ही मासं पाठीमागे- याचं. मासं पडायला नाही या ठिकाणी बघताय ना तुम्ही. त्या ठिकाणी आम्ही म्हणजे तुम्हाला स्टोरी सांगतो. आमच्या गावामध्ये एक कुत्रा होता. रिॲक्शन बघा. आमच्या गावामध्ये एक कुत्रा होता म्हणजे तो सगळ्यांना त्रास द्यायचा आणि कोंबड्या वगैरे असंच म्हणजे माराचा मांजरी बिंजरी जाम बाप केलं आम्ही. हा. म्हणजे त्यांनी माणसं पण सोडली नाही त्यांना पण चावाचा. बट आम्ही एक गोष्ट अशी झाली तो तो झोपला होता आणि तो नेमकी आमच्या ताब्यामध्ये सापडला. त्यांनीच बोलला याचा आज गेम करायचीच. म्हणजे आम्ही तेव्हा काढला माहिती काय एक दोर होता झोपला तसाच पास टाकला त्याच्या गल्ल्यामध्ये. घेतला ओढत नाही इकडे लटकवले. डायरेक्ट पास दिला कुत्र्याला. दुसरा मागचा पुढचा आम्ही काय नाही बोललो म्हणजे गाववाले काय बोलतील या त्या. दुसऱ्या दिवशी आमचा मित्र जाऊन त्याने सोडला त्याला. दुसऱ्या दिवशी आमचाच एक मित्र होता तर त्याला म्हणजे आम्ही याच्यामध्ये पडलो का त्याला कसा काय म्हणजे काय बोलतात त्याला दया कशी काढली त्याला एवढी त्या कुत्र्यावर. म्हणजे तो मरून राहिलेला तरी पण त्याला दया आली. मग त्याने जाऊन सोडला. म्हणजे आमचाच मित्र आमच्याच गँगमधला. आम्ही त्याला कसं काय म्हणजे माझं वाटला माहित नाही पण आम्ही त्या कुत्र्याला सोडला नाही. म्हणजे त्यांनी एवढं पाप केलं तर आम्ही पण काहीतरी केल्या पाहिजेत ना. आम्ही पण थोडस पाप केलं तू त्याला मारला. आणि ते पाप नाही ते आम्ही एक प्रकारे गावाला सोडवला म्हणजे मुक्त केला त्या कुत्र्यापासून. कोंबड्यांपासून सगळ्यांना खाल्ला त्याने खाल्ल्याने. कोंबडी मांजरा पण नव्हता सोडत. तू म्हणजे मांजरा पण चावाची. आम्ही सगळेजण त्याला कंटाळलेलो पण आम्ही अशी गेम केली जी कोणी समजलाच म्हणजे गाववाल्यांना माहीत पडलं त्या बोलत होता कोणी पण आमचा ना पुढं आला ना का सगळी गप. म्हणजे आमच्या दोघांचा दरार होता पहिल्यापासून गावामध्ये. दरारा बोलतो आम्ही कोणालाच सोडला नाही म्हणजे डोकरे असो कोण असो कोणालाच सोडला नाही. आमचा एक खॉप होता गावामध्ये. आता बंद कर वरती चढायचं आहे. आपण पोचलो लोकेशनला. लोकेशन खतरनाक आहे पण मेन गोष्ट अशी झाली का आम्हाला दोघांना वेगवेगळं जायला लागला. बाबा इथं स्पायडरमॅन बघू शकता तुम्ही. स्पायडरमॅन पायऱ्या पावा पाऊस पण आला म्हणजे पायऱ्या गायब झाल्यात. पडलो तर काम 25 व्हायचा काहीच. पायऱ्या तुम्ही बघू शकता कायच पायऱ्या नाही म्हणजे लोखंड पूर्ण. बाबा ओ हो पुढे तो खतरनाक स्पॉट आहे. चलो मधी नको पाहिजे भरवा. कॅमेरा पकड. काम निघायचं माझा कॅमेरा पकड. असा परफेक्ट असत. ये निस्ती नाटका हो निस्ती नाटका. त्याला स्पायडरमॅन गाडी. स्पायडरमॅन तू निचुरा है मेरे दिल का चैन. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला एकदम व्ह्यू.
यूं ही बरस बरस काली घटा बरसे, हम यार भीग जाएं इस चाहत की बारिश में। मेरी खुली खुली लटों को सुलझाए तू अपनी उंगलियों से, मैं तो हूँ इसी ख्वाहिश में। सर्दी की रातों में हम सोए रहे एक चादर में, हम दोनों तन्हा हो ना कोई भी रहे इस घर में। जरा जरा महकता है आज तो मेरा तन बदन, मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में। भेटणार तर नाही तरी पण आम्ही ट्राय करू. या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा फोटो काढलेलं आणि आता म्हणालो फोटो काढायला. पहिली पोस्ट असेल ना. पहिली पोस्ट आहे, तसं तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन पण नक्की बघा. चलो थोडं इथं तेव्हा फोटोशूट करतो. पाऊस आलाय, भेटू आपण लगेच. घरी भेटू आता काय. घरी भेटू डायरेक्ट घरी, म्हणजे ब्लॉगिंग जाम केलं तर घरी भेटू.